सरकार पडलं त्या दिवशी। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावरून सुरू झालेला वाद आता मोठ्या संघर्षात परिवर्तित झालाय। दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप आहे। दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। चिखला गावात सार्वजनिक जागेवर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झालाय। हा वाद चिघळत जाऊन मारहाणीपर्यंत पोहोचलाय। एका महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वातावरण अधिकच संवेदनशील बनलंय। जखमी महिलांपैकी एका महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येते। पुतळा हटवण्यावरून दोन गटात वाद, महिलांवर मारहाणीचा आरोप, एका महिलेचा पाय फ्रॅक्चर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, गावात तणावपूर्ण शांतता। 4-4:30 ला त्याचं पूर्ण गाव इथं जमा झाले, लेडीज जेंट्स सगळे। आणि मग त्यावेळेस माझा छोटा भाऊ इथं दुकानात आला, त्यानं पाहिलं ते की इथं सगळ्या समाज त्याचा जमा झालेला आहे। कारण त्याचं रोजचं उठलं की पुतळा काढायचा, महाराजाचा पुतळा काढायचा, कोणी म्हणायचं फेकायचा, म्हणून मग आम्हाला ती भीतीच होती। म्हणून त्यानं घरी जाऊन सांगितलं संजीवनीला की तिथं सगळे जमा झालेले आहे। तिनं मला फोन केला, म्हणे अक्का की तू ये म्हणे घरी। मग ती पण घाबरलेली होती, मग मी पण आले आणि त्याचं पूर्ण पब्लिक पाहून आम्ही पण सगळेच घाबरलो। त्यावेळेस तारामती मुंडे म्हणून ती म्हणे त्या PSIला म्हणे की जसं आम्ही उकळून फेकतो म्हणे, तुमच्याकडून काही होत नाही म्हणे, आता आम्ही फेकतो म्हणे उकळून। आणि ती पुढं चालली तर मी तिला अडवलं, मग त्याचं पूर्ण कळपच आला माझ्या अंगावर आणि त्याने मग तिकडे ओढताड करून मारहाण केली। म्हणून संजीवनी पण माझ्याकडे आली की हिला मारणं चाललं म्हणून। मग त्याने संजीवनीला एकीकडं, मला एकीकडं, दोन्ही भावजायला असं वेगळं वेगळं मारलं। आणि नंतर ते कळप पडला आणि ते डोक्यात दगड टाकायचं तर माझ्या भाचीन धरला तो, तर तिच्या पण इथं लागलेलं आहे, मानाला पण समजा तिला लोटलं बिटलं असं काही त्या याच्यात, आणि त्याच्यातच माझा पाय पण फ्रॅक्चर झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब। या घटनेच्या निषेधार्थ डोणगाव शहरात सकल शिवप्रेमी समाजाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलाय। बाजारपेठ, व्यापारी आस्थापने आणि विविध सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आल्यात। शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी चिखला गावाला भेट देत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। महिलांचे कपडे फाडले ही घटना गंभीर आहे। पोलिसांनी गुन्हे वाढवावेत, कारवाई न झाल्यास 25 तारखेनंतर आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिलाय। पाप केलंय ना तुम्ही, उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे। आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे, आणि आता आमचा माणूस आत गेला, त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे। आशावर जगू नये त्यांनी, आज येणं उद्या येईल। आता बाहेर नसतो खेळ, इतका खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाली ना, सरकार पडलं त्या दिवशी। याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री पुन्हा एकदा शेकडो शिवभक्तांनी त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा वाजत गाजत बसवला। यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवभक्त उपस्थित होते। सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त असून प्रशासन सतर्क आहे। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पीडित महिला संजीवनी वाघ यांच्याशी फोनवर संवाद साधलाय। त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे। म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, त्याचा आपण पूर्णपणे पाठपुरावा करून ते करतो। तुम्ही सांभाळा, आम्ही सोबत सगळे आहोत। कराड साहेब तुम्ही स्वतः आहात तिकडे ना? हो, मी आहे, आपले सगळे लोक आहेत आणि संजीवनी आपल्या पक्षाचेच कार्याच्या सोबत का ताईनं पाठपुरावा केला? होय 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 साहेब, आम्ही त्या दिवशी 5 वाजेपर्यंत होतो। आणि आपल्या तिथले लोकांना सांगा, जर गुन्हेगारांच्या बाबतीत सरकार कुठलाही दाखवत बरोबर आहे साहेब, बरोबर हो हो काय नाही, त्याच्यावर जातीपातीत मारामाऱ्या होऊ देऊ नका। नाही बिलकुल, आपण काळजी करू नका, शिवरायांच्या माणसामध्ये डाग वगैरे आपण काळजी करू नका साहेब। फक्त जे दोषी आहेत त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही बरं का। उद्धव ठाकरे यांचा पीडित महिलेशी संवाद, दोषींवर कठोर कारवाईची मागणी, आमदार सिद्धार्थ खरात यांच्याशी चर्चा। चिखला गावातील पुतळा वादानंतर परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं प्रशासन सांगत असलं तरी तणाव कायम आहे। मारहाण बंद, राजकीय प्रतिक्रिया आणि मध्यरात्री पुतळ्याची पुनर्स्थापना,
या सर्व घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आता पोलीस प्रशासन पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.